ठाणे शहराचं हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौपाडा परिसरातून भारतीय जनता पार्टीचे सुनेश जोशी, प्रतिभा मडभी, मृणाल पेंडसे आणि संजय वाघोले हे 4 उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत. ठाणे शहराचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शहरातली सगळे महत्त्वाची ठिकाणं याच ठिकाणी आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, तलावपाळी, कोपनेश्वर मंदिर अशा प्रकारची महत्त्वाची ठिकाणं या ठिकाणी असल्याकारणाने आणि शहराची संपूर्ण ट्रॅफिक या ठिकाणावरूनच पुढे जात असल्याकारणाने हा प्रभाग म्हणजे ठाणे शहराचा आत्मा आहे, हृदय आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं, या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर जास्तीत जास्त चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून काम केलं जाईल असं भारतीय जनता पार्टीचे श्री राजेश मडवी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. त्याच पद्धतीने या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक प्रभाग आहे. इथे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास श्री राजेश मडवी, सुनेश जोशी यांनी व्यक्त केला. असं की ठाणे महानगरपालिकेची ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण 2017मध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळी शिवसेना भाजप हे स्वतंत्ररित्या लढले होते आणि यावेळी शिवसेना आणि भाजपची युती आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे विकासाचं एक पर्व केंद्रामध्ये सुरू झालं, महाराष्ट्रात सुरू झालं, तसं ते आता ठाणे महानगरामध्ये देखील सुरू होईल आणि त्यासाठी दोन्ही पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. जनतेचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे. जिथे जातो तिथे लोक आमच्या या सगळ्या लाडक्या उमेदवारांचं आरती ओवाळून स्वागत करतायत आणि त्यांना आग्रहाने सांगतायत की तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला मत देणार आहोत. नौपाडा प्रभाग जो आहे तुम्ही बघितलं तर ही ठाण्याची राजधानी आहे आणि इथे जे घडतं त्याचं रिफ्लेक्शन पूर्ण ठाण्यात, पूर्ण महाराष्ट्रात दिसतं. तर या इथे सर्व महत्त्वाच्या गोष्टी या वॉर्डात आहेत. तुम्ही रेल्वे बघाल, मंदिरे बघाल, सर्व बस स्टॉप बघाल, सगळे VIP जे आहे ठाण्याचे ते पण इथेच राहतात. पण आपण बघितलं हे जुनं ठाणं आहे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते तसंच आहे. तर आपलं लक्ष असं राहील जो काही निधी मिळेल ते इन्फ्रास्ट्रक्चर, जशी ड्रेनेज सिस्टीम, वॉटर सिस्टीम या सगळ्या आपल्याला परिपूर्ण करायच्यात, त्यांचा विकास करायचा आहे. तुम्ही इलेक्ट्रिक मोठे मोठे टॉवर होतात त्याच्यासाठी MSCBचा जो प्रॉब्लेम येतो, लाईट वारंवार जातात, त्याच्यासाठी ठिकठिकाणी सब सेंटर अशा या गोष्टी आणि नागरिकांचे जे प्रश्न असतात ते आपण यावेळेस नक्कीच सोडू. आमचा प्रभाग क्रमांक 21 आहे आणि 4ही भाजपचे उमेदवार मागच्या वेळेला निवडून आलेलो होतो आणि आमच्या काळामध्ये आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि फक्त इलेक्शन पुरतं नाही तर आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत. म्हणून आज आम्ही प्रचाराला निघाल्यावर आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि अगदी प्रचार करायची पण गरज नाही असं इतका आशीर्वाद देत आहेत आणि भरघोस मताने आम्ही निवडून येऊ अशी आमची खात्री आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.